नमस्कार मित्रांनो हे बघा मी तुमचा मित्र परमेश्वर। कसं सकाळचं मस्तपैकी ऊन पडले मित्रांनो, जायचंय आता भाडे घेऊन जायचंय आणि अचानकच गाडी न्यायची तुला। गाडीच्या टायरची हवा झाली कमी। चला तर म्हणलं जाऊन आता हवा मारून मी पहिले तुम्हाला दाखवतो हवा मारण्यासाठी किती दूर जावं लागते। ते वरचं काढून घे ना। हा का ते काढ ना वरचं नारळाचं। चला तर निघू। ओके डंडन डंडन। कसं झालंय मित्रांनो बाहेरचं वातावरण, आभाळालंय आणि कोंदट कोंदट वातावरण म्हणल्यासारखं बनलंय। एकच मिनिट चला तर हे असे आमचे रस्ते आहेत मित्रांनो। काय सांगायचं तुम्हाला, आहे का नाही मज्जाच मज्जा बघा। व्हेकल नमुना नंबर 2 आला बघा। डांबर रोड घरापासून निघल्यापासून आत्ताच मोटरसायकलला लोटलं माझ्या अंगावर येतं का काय झाले बाबा तुझ्या कशावर अंगावर येईल बघा। आजूबाजूला सगळ्या लोकांची घाई चालली आहे। शेतीच्या कामाला कसला वेग आलाय, ऊन पडले। बघू शकताय मंडळी आजूबाजूला कापसाचे शेत, रोड आणि आपला प्रवास। आमचे जोडीदार आले खेडकर मामा, आता त्यांची गंमत करू थोडीशी। लय बरं सांगितलं आडवे जाऊ नका। कुठे साईडला आहेत बघा बरं, इथं दिसतेत का साईडला? मला इथून दिसलं तुम्ही मध्ये आलेले। हा नाही नाही इथं तुम्ही आलेलं दिसलात मला मध्ये। मागं कोण आलं तर काय असं बघितलं ना ते बघा समोर पुढचंच होतं का नाही? नाही का? नाही खाल्ला काय नाही, ते टायरची हवा कमी झाली म्हणजे हवा मारून घेऊ म्हणजे अचानक कोणी पण काय आलं तर आपण जायला मोठं जायचं येतं पण आलता पण बघू काय होतं ते। तो चलिए बढ़ते हैं आगे। मामाची थोडी मजा घेतली। अकरा वाजायलेत मंडळी हो का। तसे मजूर कामाला निघाले आमच्याकडे। तुमच्याकडे कधी जातात काय माहिती, पण आमच्याकडे मजुराचा जायचा टायमिंग आता आहे बघा। अशी बाहेर चालल्या हे बघा, ह्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे बघू शकताय तुम्ही। ट्रॅक्टरवाले भाई साहब हे निघाले कामात।
प्रत्येक गाडीला बैलपोळ्याच्या सजावटीसाठी लोकांनी केलेले बैल बघा सजलेले. आज तिसऱ्या दिवशी खांदा घातले बैलांनी. गाडीवाला बघतोय पण बाजूला घेत नाही. तर मित्रांनो बघू शकताय बाजूला कसे दिसते सारख्याची शेतं. आणि असा आहे आमचा रोड मस्तपैकी. छोटाचं पण व्यवस्थित आहे. आहेत काही जागेवर खड्डे थोडेसे. हे बघा हे मजूर आत्ताशी टायमिंग झाले. आता पुढे काय घडणार आहे आपल्याला हे बघा हे माणूस काय घेऊन चाललाय. हा माणूस घेऊन चाललाय मित्रांनो गाढव. मादी गाढव आहे. आणि त्या माणूस मग आमच्या इथे तरी आलता. ते माणूस म्हणत होता गाढवाचं दूध घ्या जे की सर्दी खोकला लहान मुलासाठी चांगलं असतं. आता खरं काय ते तुम्हीच सांगा. आजूबाजूला बाया कामं करताय. चला आता पुढं आपल्याला पुढं जायचं आहे. आणखी कुठपर्यंत जाणं होते पण असतं. काय मित्रांनो खूपच धोकादायक कॉर्नर आहेत. काही समोरून काय आलेलं दिसतच नाही. बघू शकता कसा कॉर्नर आहे. हे बघा एक कॉर्नर. समोरनं गाडी आलेली वेळ लागतच नाही. अगदी घाट असतात. अच्छा कसला आभाळ आलंय आता. हवा सुद्धा सुटली मस्त पैकी. रिक्षावाले दादा घे ना भाऊ बाजूला. चल अर्जुन. आलं बघा महाकाळा गाव. समोर महादेवाचं मंदिर परिपूर्ण. गाव आहे. आणि गावाच्या बाजूनच रस्ता आहे आमचा रोड. हो जा भाऊ. पाठीमागून मोटरसायकल आली पुढून मिळाली. छोटा रोड आहे मित्रांनो. आणि ह्या रोडला लोकांचा थोडा गैरसमज होतो. रस्ता खराब आहे तो एवढ्या जागेमध्ये बघू शकता. तारेवरची कसरत करीत चला. समोर आला बघा हायवे नंबर 52. बघू शकता तुम्ही हायवे नंबर
नंबर 52. आणि मित्रांनो हा हायवे नंबर 52 आणि त्याच्या साईडनं आपण चाललो ब्रिजच्या कडेकडनं पुढं. सकाळचं वातावरण आणि सकाळचं नजर, शाळेतल्या मुलांची गडबड, ब्रिज पूर्ण एक रस्ता मित्रांनो पलीकडे जायला, पण आपल्याला त्या साईडनं जायचंच नाही. आपण जाणार सरळ सरळ. तर मित्रांनो बघितलं ना कसं होतं वातावरण. समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंकुशनगरचं गेट साखर कारखाना. हा आमचा गाडी पॉईंट. ही गाडी थांबली तिथे, आमच्या गाड्या थांबलेल्या असतात. मी काय पॉईंटला येत नसतो, भाग वेगळा. गाडीवाले आजूबाजूला बघतीच नाही, डायरेक्टलीच चालत आहे अंगावर. आपल्यालाच काळजी घ्यावी लागते सगळ्यांची. तर काय झालं, आम्ही लग्नाची गाडी उभी राहू, वराडाला गाडी लग्नासाठी. समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंकुशनगरची कॉलनी आणि रस्त्यावरचे हॉटेल्स. मित्रांनो चला आता जाऊया फास्ट. तुम्ही घ्या आजूबाजूच्या परिसराचा आनंद. कसं वाटतंय वातावरण. फायनली मित्रांनो आता आला आपण हवा भरायच्या जागेच्या जवळ. आणि इथे घ्यायची आपल्याला हवा भरून टायर मस्त हवा भरून घ्यायची. बघितलं ना मित्रांनो किती दूर आहे हवा भरायला. तब्बल 15 ते 20 मिनिट लागतात. दोन मिनिटात पोहोचू. आता आपल्याला हवा भरायची. स्पॉटला दुकान तर आहे उघडी. आता गाडी वरती टाकू. गाडी वरती 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 वरती. समोर स्कूल बस घ्यायचं काम चाललंय.
मामू ये लेप का टायर उसका वाल लीक है, हवा लीक हो गई। मित्रांनो घेतो आता हवा भरून।